शहापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ठाणे जिल्हा परिषदेची दापूरमाळ शाळेची दुरावस्था झाली. शाळा पूर्णपणे मोडकळी झाली. या ठिकाणी इयत्ता पहिली ते 5वी पर्यंत एकूण 24 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शाळेचे छत कोसळू नये म्हणून या ठिकाणी छताला तकलादू लाकडाचा टेकू देण्यात आला. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम, त्रिभाषा सूत्र यासारख्या धोरणांची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी जागतिक आव्हानांना तोंड देणारे घडवणार असल्याचा डंका पिटतात. मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ जिल्हा परिषद शाळेमध्ये मात्र मूलभूत भौतिक गरज असलेले शाळा इमारत सुद्धा बसण्यायोग्य नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कसारा भागातील अजनूब केंद्रामध्ये असणाऱ्या या शाळेत तात्पुरते 2 शिक्षक जीव मुठीत धरून अध्यापनाचं काम करतात. या ठिकाणी असलेल्या शाळेचे मातीनं बांधकाम केलेले जुनं काम असून भिंतींना तडे गेले. छतावरील पत्रे फुटलेले असून अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या शाळेत नेहमीच श्वापदांचा वावर असतो. शाळा पडू नये म्हणून तकलादू लाकडाचा आधार देण्यात आला. खाली विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. शहापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या अजनूब या ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या दापूरमाळ गावात 2 पाड्या आहेत. या ठिकाणी 42 कुटुंब राहत आहेत. एकूण 275 लोकसंख्या आहे. आजही दापूर गाव मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. या ठिकाणी जायला रस्ताच नसल्यामुळं अनेक रुग्णांना डोळीचा आधार घ्यावा लागतोय. ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर, कसारा.